सो आजचा कलर आहे जांभळा. त्याला कलर ऑफ रॉयल्टी आणि लक्झरी म्हणतात. हा रंग ना तसाही निसर्गातच दुर्मिळ असल्यामुळे याला एक वेगळं वलय आहे. आणि राजेशाही कलर आहे हा, याला प्रीमियम ब्रँडिंगचा कलर म्हणतात मार्केटिंगमध्ये. सो आपण रंगांचं मानसशास्त्र बघतोय आणि बरेच कलर्स आपण मार्केटिंग आणि सायकॉलॉजीमध्ये कसे वापरायचे किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसे वापरायचे हे बघतोय. सो आजचा कलर आहे जांभळा. राजे महाराजे पूर्वीच्या काळी जांभळ्या रंगाचा फार वापर करायचे. सो हा लक्झरी आणि खास अशा गोष्टी दाखवणारा कलर आहे. सो इतिहासामध्ये पण जसं म्हटलं तसं की मौल्यवान वस्तू किंवा महागडी कॉस्मेटिक, प्रीमियम ज्वेलरी ब्रँड हे बऱ्याच वेळेला जांभळा रंग वापरतात. सो सर्जनशीलता, कल्पकता, क्रिएटिव्हिटी याचाही कलर बऱ्याच वेळेला जांभळा म्हणून पकडला जातो. हा रंग शांतता, ध्यान ह्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे बरेच स्पा, सेल्फ केअर प्रॉडक्ट, वेलनेस प्रॉडक्ट, योगा मॅट्स, सुगंधी मेणबत्त्या, ज्योतिषी हे हे पण तुम्हाला बरेच जांभळ्या रंगात दिसतील. Cadburyचा रॅपर नेहमी जांभळं का असतं? किंवा फोन पे निळा रंग सोडून जांभळा रंग का निवडला असेल? तुम्हाला तरुणाईला आकर्षित करायचं आहे किंवा नवीन, स्टायलिश, प्रीमियम असं काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे. तर जांभळा रंग तुम्हाला गर्दीतून उठून वेगळा दाखवण्यासाठी आणि तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम असेल, तर ते मौल्यवान म्हणून विकायचं असेल ना, तर जांभळ्या रंगाची निवड तुम्ही नक्की करू शकता तुमच्या ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगमध्ये. सो असा हा जांभळा रंग ज्याला आपण राजेशाही रंग म्हणतो, तो तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही वापरून तुमचा बिझनेस आणि रेव्हेन्यू नक्कीच वाढवू शकता.